आज आपण सप्तशृंगी देवी बद्दलचा संपूर्ण इतिहास, आईचे अलंकार, भौगोलिक स्थान, आईचे रूप, स्वरूप, पूजा, भोजनाची वेळ याबद्दलची पूर्ण माहिती करून घेऊया। तीर्थक्षेत्र सप्तशृंगी देवीच्या 3.5 शक्तिपीठांपैकी अर्ध्या पीठाचे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र म्हणजे सप्तशृंगगड होय। सप्तशृंगी देवीला महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वतीचे ओंकाररूप समजण्यात येते। शुंभनिशुंभ व महिषासूर या पाशवी शक्तीच्या असुरांचा नाश केल्यावर तपसाधनेसाठी देवीने या गडावर वास्तव्य केले। सह्याद्रीच्या या उंच कड्यास 7 शिखरे आहेत। त्यावरून या स्थानाचे नाव सप्तशृंगगड पडले। हे देवीचे मूळ पीठ मानले जाते। सुमारे 500 पायऱ्या, देऊळ, सभागृह, दर्शनाच्या रांगेची जागा असे सर्व बांधकाम येथे नव्याने केले आहे। देवीची मूर्ती अतिभव्य असून 18 हातांची आहे। या ठिकाणी नवरात्रात तसेच चैत्र महिन्यात यात्रा भरते। श्री जगदंबेची 51 शक्तिपीठे भूतलावर आहेत। या शक्तिपीठांपैकी महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या तिन्ही स्थानांचे त्रिगुणात्मक, साक्षात ब्रह्मस्वरूपिणी धर्मपीठ, ओंकार स्वरूप अधिष्ठान म्हणजे सप्तशृंगगडावरील श्री सप्तशृंगी देवी होय। सप्तशृंगीचे पुराणकाळापासून महात्म्य सांगितले जाते। या स्थानाचा नवनाथ कालावधी स्पष्टपणे सांगता येतो। साबरी कवित्व अर्थात मंत्रशक्ती ही देवी सप्तशृंगीच्या आशीर्वादाने नाथांना प्राप्त झाली। उत्तर काळात संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, पेशवे सरकार, दाभाडे, होळकर इत्यादी देवी भक्तांचा या पीठाशी जवळचा संबंध होता असे म्हटले जाते। या पवित्र मंदिराच्या आजूबाजूस दाट जंगल आहे। सप्तशृंगी देवी बरोबरच गडावर सूर्यकुंड, जलगुंफा, शिवतीर्थ, तांबुलतीर्थ, मार्कंडेय ऋषींचा मठ, शितकडा ही महत्वाची, पवित्र तीर्थस्थळे आहेत। देवीची मूर्ती 8 फूट उंचीची असून शेंदुराने लेपलेली आहे। कर्णफुले, नथ, मंगळसूत्र, कमरपट्टा, तोडे परिधान केलेली ही सप्तशृंगी देवी भक्ताच्या हाकेला धावून जाणारी आहे। सप्तशृंगगडावर अनेक मंगल पवित्र उत्सव होत असतात। गडावर गुढीपाडवा, चैत्रोत्सव, गोकुळ अष्टमी, नवरात्रोत्सव, कोजागिरी, लक्ष्मीपूजन व हरिहर भेट इत्यादी महत्त्वपूर्ण उत्सव प्रतिवर्षी मोठ्या भक्तिभावाने संपन्न होत असतात। या उत्सवांसाठी भाविक लोक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात। सप्तशृंगी माता ही निवृत्तीनाथांची कुलस्वामिनी होती। निवृत्तीनाथ समाधी घेण्यापूर्वी 3 दिवस गडावर ध्यानस्थ बसले होते। अशी ही एक घटना या स्थानास जोडलेली आहे। नाशिकपासून सुमारे 65 किमी अंतरावर सह्याद्री पर्वतरांगेच्या पश्चिम रांगेत ही देवी वसलेली आहे। महाराष्ट्राबरोबरच अन्य राज्यातून देखील या देवीच्या दर्शनासाठी लोक येतात। नाशिक जिल्ह्यातील वणी येथे सप्तशृंगी देवीचे, जगदंबेचे मंदिर आहे। पुराणात उल्लेखलेल्या 108 पीठांपैकी महाराष्ट्रात असलेल्या देवीच्या 3.5 पीठांपैकी ते अर्धे पीठ आहे, अशी मान्यता आहे। बाकीची 3 पीठे म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी व माहूरची रेणुका। 18 हातांच्या या जगदंबा देवीच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येतात। सप्तशृंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या दरेगाव या गावात उत्तम खवा मिळतो। सप्तशृंगी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे। तो नाशिक जवळील नांदुरी गावाजवळ वसलेला असून अनेक कुटुंबांची कुलदैवत असलेल्या सप्तशृंगी देवीचे तीर्थक्षेत्र आहे। हे महाराष्ट्रातील देवीच्या महाराष्ट्रात असलेल्या ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून निघालेल्या गिरिजा महानदीचे रूप म्हणजे सप्तशृंगी देवी असे मानले जाते। आदिशक्तीचे हे मूळ स्थान आहे असे मानले जाते। देवीचे 18 भुजा सप्तशृंग रूप येथे पाहावयास मिळते। ही देवीची मूर्ती स्वयंभू आहे। येथील गाभायाला शक्तिद्वार, सूर्यद्वार आणि चंद्रद्वार असे 3 दरवाजे आहेत। या तिन्ही दरवाजातून देवीचे दर्शन घडते। अलंकार
देवीची मूर्ती 8 फूट उंचीची आहे. ही मूर्ती शेंदुराने लिंपली आहे. येथे देवी सप्तशृंगीने प्रत्येक हातामध्ये वेगवेगळी आयुधे धारण केली आहेत. देवीला 11 वार साडी लागते व चोळीला 3 खण लागतात. डोक्यावर सोन्याचा मुकुट, कर्णफुले, नथ आहे. तसेच गळ्यात मंगळसूत्र आणि पुतळ्यांचे गाठले आहे. कमरपट्टा, पायात तोडे असे अलंकार देवीच्या अंगावर घालण्यात येतात. भौगोलिक स्थान. हे स्थान जिल्ह्यात नाशिकपासून उत्तरेस 55 किलोमीटर अंतरावरील दिंडोरी कळवण तालुक्यांच्या सरहद्दीवर आहे. हे स्थान सह्याद्रीच्या पूर्व पश्चिम डोंगररांगेत मोडते. सह्याद्रीच्या पठारावर असलेले हे ठिकाण समुद्रसपाटीपासून सुमारे 4569 फूट उंचीवर आहे. येथे माकडांची भरपूर वस्ती आहे. देवीच्या पर्वताला प्रदक्षिणा घालता येते. मात्र हा मार्ग खडतर आणि धोकादायक आहे. नांदूर गावातून गडावर पायी जाण्यासाठी रस्ता आहे. पायी जाण्यासाठी अनेक भाविक येथून सुरुवात करतात. सप्तशृंग येथे वास्तव्य करणारी देवी म्हणजेच सप्तशृंगी असे मानले आहे. दंडकारण्यात रामसीता वनवासात असताना देवीच्या दर्शनाला आल्याचे पौराणिक ग्रंथात उल्लेखलेले सापडते. पौराणिक कथांनुसार महिषासुराचा वध केल्यानंतर देवीने विश्रांतीसाठी येथे वास्तव्य केले. महानुभावी लीळाचरित्रात असा उल्लेख आढळतो की रामरावण युद्धात इंद्रजिताच्या शस्त्राने लक्ष्मणमूर्छा येऊन पडला. सप्तशृंगी देवीचा इतिहास. त्यावेळी हनुमंताने द्रोणागिरी पर्वत नेला आणि द्रोणागिरीचा काही भाग खाली पडला, तोच हा सप्तशृंग गड होय. नाथ संप्रदायातील नवनाथांना शाबरी विद्या प्रत्यक्ष देवीने दिली असेही नोंदवलेले आढळते. निवृत्तीनाथांनी समाधी घेण्यापूर्वी काही दिवस उपासना केली होती. शिवाय सुरतेची लूट केल्यानंतर शिवाजी महाराज देवीच्या दर्शनाला आल्याचा संदर्भ बखरींमध्ये नोंदवलेला आढळतो. देवी भागवतातही देवीची देशात 108 शक्तिपीठे असल्याचा उल्लेख आहे. गडावर चै उत्सव सुरू झाला की खानदेशातील लाखो भाविक अनवाणी चालत येतात. सप्तशृंगी आईचे रूप. कोणत्याही पुरुषाकडून मरण मिळणार नाही असा वर प्रत्यक्ष शंकराकडून मिळाल्यामुळे महिषासूर नावाचा राक्षस माजला होता. त्याने सरळ स्वर्गावर आक्रमण करून इंद्राला तिथून हुसकून लावले होते. त्यामुळे तो ब्रह्मा, विष्णू व महेश या त्रयींकडे मदतीची याचना करू लागला. त्या तिघांनी आपले सामर्थ्य एकवटून एका तेजाची निर्मिती केली. ते तेज अंबेच्या रूपाने पृथ्वीवर अवतरले. या काळात महिषासूर सप्तशृंगीच्या जवळ होता. देवीने त्याचा तेथेच वध केला आणि जगाला त्याच्या जाचातून मुक्त केले अशी कथा आहे. स्वरूप. देवीचे दर्शन घेण्यासाठी एका बाजूने 472 पायऱ्या आहेत. चढणीचा मार्ग असून दर्शन घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूने परतीचा मार्ग आहे. हे दोन्ही मार्ग पायऱ्यांचे आहेत व 2018 पासून रज्जुमार्गाचा वापर सुरू झाला आहे. देवीची पूजा. पहाटे 5 वाजता सप्तशृंगी देवीचे मंदिर उघडते. 6 वाजता काकड आरती होते. 8 वाजता देवीच्या महापूजेला सुरुवात होते. या पूजेमध्ये मूर्तीला पंचामृत स्नान घालण्यापासून ते पैठणी अथवा शालू नेसवून तिचा साजशृंगार केला जातो. पानाचा विडा मुखी दिला जातो. पेढा आणि वेगवेगळी फळे याचा नैवेद्य दाखवला जातो. 12 वाजता महानैवेद्य आरती होते. सायंकाळी 7:30 वाजता शेजारती होते व मंदिराचे दरवाजे बंद होतात. देवीच्या पूजेचा मान देशमुख आणि दीक्षित या घराण्यांना आहे. नवरात्र आणि चैत्र पौर्णिमेला विशेष, तर तशीही पौर्णिमेला गडावर मोठी गर्दी होते. यात भारतभरातून आलेले भाविक असतात. सप्तशृंगीचा नैवेद्य हा पुरणपोळीच असतो. सोबतीला खुरासणीची चटणी, वरण, भात, भाजी, पोळी ही नैवेद्य म्हणून असते. पर्वताच्या शिखरावर चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या मध्यरात्री दरेगावचे गवळी पाटील कीर्तिध्वज फडकवतात.
हा मान त्यांचा असतो. या ध्वजाची सवाद्य मिरवणूक निघते. हा ध्वज 11 मीटर लांबीचा असून केसरी रंगाचा असतो. गडावरील इतर ठिकाणे: कालीकुंड, सूर्यकुंड, जलगुंफा, शिवतीर्थ, शितकडा, गणपती मंदिर, गुरुदेव आश्रम. गडावर जाण्याचा मार्ग: गडावर जाण्यासाठी बसगाड्या नाशिकचे जुने मध्यवर्ती बस स्थानक येथून व दिंडोरी नाका येथून मिळतात. उत्सव काळात जास्तीच्या टी बसेसची सोय करण्यात आलेली असते. गडावर जाण्यासाठी फेनिक्युलर बस आहे. राहण्याची व भोजनाची सोय: भाविकांना गडावर निवासाच्या सोयीसाठी ट्रस्टने धर्मशाळेमध्ये 190 खोल्या उपलब्ध केलेल्या आहेत. धर्मशाळा कार्यालय 24 तास उघडे असते. धर्मशाळेच्या खोलीसाठी आरक्षण पद्धत नाही. गडावर आल्यानंतर खोली मिळेल व खोली एका दिवसासाठी मिळेल. संस्थानातर्फे केवळ 15 रुपये देणगी मूल्यामध्ये पोटभर प्रसादाची, भोजनाची सोय करण्यात आली आहे. पौर्णिमा, नवरात्र व चैत्रात भाविकांना मोफत अन्नदान करण्यात येते. प्रसादल्यात भाविकांसाठी सकाळी 11 ते 2.00 व रात्री 7 ते 9.00 या वेळेत प्रसादाची भोजनाची व्यवस्था केलेली आहे. एकावेळी 200-300 माणसे बसायची सोय आहे. अशी आहे सप्तशृंगी देवीची संपूर्ण माहिती. बोला सप्तशृंगी माते की जय. धन्यवाद.